आज संपूर्ण देशभर आयटक कामगार संघटनेसह इतर सर्व संघटना देशव्यापी आंदोलन करत आहोत। या देशामध्ये केंद्र सरकार शेतकरी कामगारांच्या विरोधात धोरण राबवतो याचा आम्ही निषेध करत आहोत। या ठिकाणी आशा गटप्रवर्तकांना किमान वेतन दिलं पाहिजे, त्याचप्रमाणे म्हातारपणाची पेन्शन सर्वांना लागू केली पाहिजे। गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा, त्याचप्रमाणे अंशकालीन स्त्री परिचर जे आहेत त्यांना अर्धवेळ कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा। दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत त्यांना वेतन मिळावं आणि सर्व स्त्री परिचारांना गणवेश मिळावा। या प्रमुख मागण्यासह संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील आशा गटप्रवर्तक आणि अंशकालीन स्त्री परिचर एकत्र आहेत आणि आम्ही मागणी करत आहोत की दीपावलीची भाऊबीज भेट या सर्व आशा गटप्रवर्तक स्त्री परिचारांना मिळाली पाहिजे। किमान वेतन सगळ्यांना लागू झालं पाहिजे आणि म्हणून 2018 पासून केंद्र सरकारने आशा गटप्रवर्तक स्त्री परिचारांना मानधनवाढ केली नाही। दिल्लीचं सरकार स्त्री परिचारांना फक्त 100 रुपये देऊन या स्त्री परिचारांचा अपमान करतंय। किमान 3000 रुपये स्त्री परिचारांना केंद्र सरकारने द्यावेत आणि महाराष्ट्र सरकारने सांगितलेले 6000 रुपये त्यांना वेतन झाले ते 10 तारखेच्या आत खात्यावर जमा झालं पाहिजे आणि अर्धवेळ कर्मचाऱ्याचा दर्जा स्त्री परिचारांना मिळायला पाहिजे। यासाठीचं आजचं आंदोलन आहे। शासनाने दखल घेतली नाही तर या पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आयटकच्या वतीने आज आम्ही देत आहोत। आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे आंदोलन आहे या आंदोलनाची पूर्व दिशा म्हणजे आमच्या पूर्ण राज्यभर पूर्ण देशभर आशा गटप्रवर्तक संघटना व विविध कामगार संघटना यांचं एक दिवसीय आंदोलन हे नियोजन झालेलं आहे। तसेच आम्ही नंदुरबार मध्ये हे आज आंदोलन ठेवलेलं आहे। याच्यात आमच्या प्रमुख मागण्या आहेत की 2018 पासून केंद्र शासनाने आशा व गटप्रवर्तक यांना 1 रुपयाही मानधनात वाढ केलेली नाही। तसेच आशा व गटप्रवर्तक यांचं नियुक्तीचं झाल्यापासून त्यावेळेस शासनाने आम्हाला वयाची अट दिलेली नव्हती, परंतु शासनाने GR काढला की 60 वर्षानंतर प्रत्येक आशा व गटप्रवर्तक यांना घरी पाठवण्यात यावं म्हणून आमची शासनाने आशा व गटप्रवर्तक यांची वयाची अट 65 करावी ही एक मागणी आहे। दुसरी मागणी आमची अशी आहे की त्यांना घरी पाठवण्याच्या आधी त्यांच्या घरातील कुठलीही सून असेल मुलगी असेल यांना पहिले आशा म्हणून प्राधान्य त्यांच्या जागेवर देण्यात यावे। किमान वेतन प्रत्येक आशा व गटप्रवर्तक यांना किमान वेतन देण्यात यावे। आशा व गटप्रवर्तक यांना पेन्शन लागू करावी, परत ग्रॅज्युटी द्यावी। परत त्यानंतर आम्हाला की ज्या आशा व गटप्रवर्तक आहेत यांना कंत्राटी दर्जा द्यावा। तसेच महाराष्ट्राने आधी जे केंद्र सरकारने आधी जे कंत्राटी कर्मचारी यांची नियुक्ती केली त्यावेळेस महाराष्ट्रातील 3700 आशा गटप्रवर्तक ज्या आहेत यांना कंत्राटी दर्जा दिलेला नाही म्हणून आमची मागणी आहे की यांना कंत्राटी दर्जामध्ये सामावून घेण्यात यावे। अशा प्रमुख मागण्या आमच्या आहेत आजच्या या आंदोलनाच्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।